हा चिनू बाळा, हा तुला आजूबाजूला काय दिसतंय का? हाय, एक बिल्डिंग आहे. हा मग तिकडे जाऊन बस. ठीक आहे, मी जाऊन तिकडे बसते. बाबा, मी ते बसले. हा गुड गुड. हे बाळा, एकटी का बसलीस तू इथे? माझे बाबा येत आहेत. चिनू बाळा, त्यांना जर तू फोन दिलास ना तर मी त्यांना विचारू शकतो की तू कुठे असते आणि तुला तिकडे भेटू शकतो येऊन. बाबा येत आहेत, पण एकटीच बसलीस? तुला चॉकलेट देऊ का? माझे बाबा घेऊन येत आहेत. हॅलो चिनू, हॅलो. इथेच बस हं, जाऊ नको अजिबात. मग हा, हॅलो बाळा, त्यांना फोन दे ना प्लीज. हॅलो, माझा आवाज येतोय का चिनू तुला? पारू, अगं काय चालू आहे हे? काय झालं आता? अरे तू उलट मलाच काय विचारतेस? बालिशपणा चालू आहे तुझा. आता काय बालिशपणा केलं मी? अरे तुझे करतेस त्याला बालिशपणाच म्हणतात. आदित्य सराला बालिशपणा नाही म्हणत, याला युती म्हणतात. अरे यार, मी सांगते तुम्हाला, कसं आहे ना, जर अभ्यास करताना झोप लागली तर मानेला हे असा झटका बसून झोप उडते. म्हणजे कसं माणूस आपोआप जागा होतो, म्हणून मी हे केलंय. आणि आदित्य सर, शाळेतली मुलं अभ्यास करताना ही अशी युती करतात. तुम्हाला नाही समजणार. कोण करत असं? मी करते. बरे बाई, बरोबर आहे तुझं. जसा पाहिजे तसा अभ्यास कर. आदित्य सर, हा. तुम्ही माझ्या सोबत असलात ना तर माझ्या कष्टाचं फळ मला नक्की मिळेल. फोन का नाही उचलत थे? बाबा, येऊ का? या ना. बोला, काही काम होतं का तुमचं? काम म्हणजे माझ्या आणि अहिल्याच्या दृष्टीने सध्या एकच महत्वाचं काम आहे. प्रीतम आणि आदित्यवर आलेलं संकट दूर व्हावं. त्यासाठी सर गुरुजींनी ताईत दिलं होतं ना. हो, आणि तेच ताईत दोघांच्या हातावर बांधायचे. हे बघ, मला प्रीतमचं टेन्शन नाहीये, तो आपल्या जवळच आहे. पण आदित्य, त्याची काळजी वाटते. आणि म्हणूनच मी प्रीतमला आदित्यला देण्यासाठी ताईत दिला होता. काय झालंय, आज रात्री 11:30च्या ट्रेननी आदित्य चेन्नईसाठी निघणार आहे. मला सांग, प्रीतम आदित्यला ताईत द्यायला गेलाय ना? हो, ताईत द्यायलाच गेलेत ते. मी फोन लावते त्यांना. ऍक्च्युली उचलत नव्हते ते, पण पुन्हा एकदा ट्राय करून बघते. बघ, बाबा, फोन लागत नाहीये त्यांचा. पण तुम्ही काळजी नका करू बाबा, ते पोहोचतील वेळेत. बरं ऐक ना, मला अजून जायला थोडा वेळ आहे. तू एक काम कर ना, तू झोप, मी तुला जाताना आवाज देईन. नाही, मला नाही झोपायचं. म्हणजे अभ्यास आहे ना लय, तसं बी झोप येत नाहीये मला. तुम्ही एक काम करा ना, तुम्ही झोपा, आराम करा. तुमच्या गाडीचा टाइम झाला की मी उठवते तुम्हाला. नाही, मला एकदा जरा या फाईल चोरून हात फिरवायचा आहे. पारू, काय ना, ही जी संधी आहे ना, ती मला अजिबात वेस्ट करायची नाही. म्हणजे तिथे जाऊन मला सगळ्या गोष्टी अप टू डेट पाहिजे. मला तिकडची सगळी इन्फॉर्मेशन घ्यायची. म्हणून शक्य तेवढं काळजी घेण्याचा प्रयत्न करतोय. बर, तुम्ही करा तुमचं काम, मी माझं काम करते. बाबा, मी निघाली तिथून. ग, तू असं नव्हतं निघायला पाहिजेस ग. आता मी निघाली आहे.
बरं ठीक आहे, मला सांग कुठे आहेस तू? आजूबाजूला काय आहे, काय दिसतंय का? काहीतरी सांग ना, म्हणजे मी तुला शोधून तिथपर्यंत पोहोचू शकेन. माहित नाही मी कुठे आहे. इथे बाजूला एक बिल्डिंग आहे. आता बिल्डिंग सगळीकडे असतात ग. पण मला सांग, काही स्पेशल आहे का त्या बिल्डिंग बद्दल? काही सांगता येणार नाही. बरं मग हा, तू मला मोबाईल मध्ये लोकेशन सांगू शकतेस? थांब बघते. मला कळत नाही लोकेशन कसं पाठवतात ते. बरं मग मी सांगतो ते कर. आधी एका ठिकाणी बस. मोबाईल मध्ये मॅप्स नावाचं जे ऍप असेल ना, ते ओपन कर. अगं बघ ना, तिकडे एक ॲरो किंवा सर्च टॅब काहीतरी असेल ना. मला नाही जमत आहे. बरं मग आजूबाजूला कोणी आहे का? काय आहे आजूबाजूला तुझ्या? इथे कोणी नाहीये. इथे काही काका बॉटल मधून काहीतरी पीत आहे. चिनू, तिथे जाऊ नको. तिथून मागे 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 मागे. मी बाजूला येऊन बसलीये. अरे यार, ही लहान मुलगी एवढ्या रात्री बाहेर पडली आहे. कसं शोधू मी आता हिला? चिनू, हे बघ, तुला नीट ॲड्रेस सांगता येत नाहीये. तिथे जर कोणी पोलीस काका असतील तर त्यांच्याकडे फोन देशील? बघ जरा आजूबाजूला आहेत का. त्या काकांशिवाय इथे कोणीच नाही. अरे मुलगी थकत कशी नाही. दिवसभर स्वयंपाकाचे इतके काम करत असते, त्यासोबत घरातलं पण काम करते. मला काय हवं नको ते सगळं बघते. जेव्हा वेळ मिळेल तेव्हा पुस्तक उघडून बसते. पारू, खरंच किती काही गोष्टी तुझ्याकडून शिकण्यासारख्या आहेत. अरे बापरे पारू, चल मला निघायला हवं. हो, पण तुम्ही तुमचं काम आवरणार होतात ना? हो, झालंय सगळं आवरून. आणि तू आहेसच ना आधी मध्ये आठवण करून द्यायला. ठीक आहे, चला मी बी तुम्हाला तुमच्या कामात मदत करते. कुठं ठेवली? हे जरा काढून येतं का प्लीज?